जगात भारत देशात महिला मोठे केस ठेवतात. या केसांचा देखील व्यवसाय होत असून सोलापुरात गोळा केलेले केस कोलकाता येथे पाठवले जातात. या केसांवर कोलकाता येथे प्रक्रिया करून पुढे चीनमध्ये पाठवले जातात. तेथे विग तयार करून त्याची विक्री जगभरात होत आहे. याबाबत अधिक माहिती लेडीज केसांचे होलसेल व्यापारी गणेश कलबुर्गी यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी गणेश किसन कलबुर्गी. माझा 22 वर्षापासून इकडंच विजापूर मध्ये केसाचा व्यापार आहे आणि मी हे किरकोळ घेऊन कलकत्त्याला पाठवतो. तिकडनं पुढं जे गुत्ताडा आहे ते गुत्ताडा खोलून त्यांनी पुढं चायना वगैरे इकडं पाठवतात. हां, फक्त महिलांचे केस जे विसरून जे काढलेले राहतात, जे गुत्ताडा करून घरी जमा करून ठेवतात, ते आमच्याकडे आणून घालतात. आता सध्या तर ह्याची 3000 रुपये किलो किंमत आहे. आम्ही 3000 रुपये किलो किरकोळ घेतो. मग आम्हाला वर 500-600 असं जसं मार्केट दर राहत आहे, कधी कम होत आहे कधी जास्त होत आहे, त्या हिशोबानं आम्ही वर कलकत्त्याला पाठवून देतो. हो, त्यामुळं आम्ही जवळपास 15 दिवसपर्यंत पूर्ण एक पॅकेट होसपर्यंत साचवतो. त्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्ट किंवा रेल्वे ते सुद्धा इकडनं डायरेक्ट नसल्यामुळं ना आम्हाला 2 रेल्वे बदलून मग कुठं कलकत्त्याला ते माल जातं. असं जर ट्रान्सपोर्ट केलं तर ते सुद्धा 1-2 जागेवरनं कलकत्त्याला पोचतं. आता तिकडनं कसं आहे, असं कलकत्ता हावडापर्यंत माल पोचतो. तिकडनं 200-250 किलोमीटर नंतरनं गाव येतो की भगवानपूर, मिचिदा असं खूप गाव आहे. तिथं जवळपास माझ्या अंदाजा केसाचा व्यापार करणारे एक 50 गावं आहेत. मग ज्याची त्याची पार्टीची जे सेटिंग आहे त्या सेटिंगानुसार माल जातं. आमचं काम इकडनं पाठवायचं, त्यांचं काम हावडाला पोचल्यानंतर त्यांनी घरी घेऊन जायचं, त्यांचं काम. त्याचं कसं आहे, हे एक माल कच्चा राहतं, त्यामुळं चीनमध्ये हे माल बनवलं जातं. ह्याची गुत्तडा खोलणी होती. मग ह्याच्यामध्ये 10-12 इंचच्या पुढचं जे निघेल ते फक्त पुढं जातं आणि त्याच्या आत जे राहतं ते वेस्टमध्ये येतं. ह्यातनं गंगावन तयार होतं आहे आणि विक तयार होतात. हे आपल्या भारतात सुद्धा थोडंफार प्रमाणात आहे. जास्तीत जास्त चीन, म्यानमार इथं तयार होतं आहे हे सगळं. आता केसाची आमची उलाढाल महिन्यामध्ये कमीत कमी नाही म्हटलं तरी 7-8 लाख रुपयाची होती महिन्यामध्ये. कधी कधी कसं राहतं, आता पाऊस आला हे आलं जास्त प्रमाणात राहिलं तर मग त्या महिन्यामध्ये डायरेक्ट 2 लाख 2.5 लाख असं बी होतं. 22 वर्षापासून केस विकत घेण्याचा व्यवसाय गणेश कलबुर्गी करत आहे. गोळा केलेले केस यापूर्वी सोलापुरातून कर्नाटकात पाठवले जात होते. आता तिथला व्यवसाय कोलकाता येथे गेला असल्याने कुरिअर, ट्रॅव्हल कंपनी तसेच रेल्वेच्या माध्यमातून सोलापुरातून गोळा केलेले केस तिथे पाठवले जातात. कोलकात्यामध्ये केसांचा गुंता काढून ते व्यवस्थित पॅक करून चीनला पाठवले जाते. चीनमध्ये पाठवलेल्या केसांवर प्रक्रिया करून त्याची विग तयार केली जाते. तर या केस विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 5 ते 6 लाखाची उलाढाल होत असल्याची माहिती गणेश कलबुर्गी यांनी दिली आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.